पूरा। कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है और शीतला देवी मंदिर में जाकर उसके साथ शादी रचाता है। मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया। उस महिला को औरत ने फोन किया कि भाई तू 2 लाख रुपया और हमको दे अभी, तो नहीं तो हम तेरे नेकेड वीडियो या तेरे फोटो जो अश्लील फोटो है हम लोग डालेंगे। मेरे साथ आपण पाहत आहात प्रारब्ध युग। पालघर जिल्ह्यातून एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोशल मीडियावरून ओळख करून घेत खोटी ओळख वापरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे। पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। पालघरमध्ये एका तरुणीसोबत कथित फसवणूक करून ओळख लपवत अगोदर प्रेम आणि मग संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे। बजरंग दलाच्या हस्तक्षेपानंतर पीडितेच्या तक्रारीवर केळवे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणाबाबत बजरंग दलाचे मुकेश दुबे यांनी सांगितलं की पीडित तरुणीने न्यायासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। ती पीडामध्ये जी बाई होती ती येऊन आम्हाला संपर्क केला तिने, आणि बजरंग दलवाले आहेत म्हणून त्यांना असं की भाई आम्हाला मदत मिळेल आणि तिचं जे भय आहे तिला भयमुक्त केलं। त्यानंतर ते केळवा पोलीस स्टेशनला आपल्याला त्यांची FIR त्यांची दाखल झाली आहे। FIR झाल्यानंतर आता तो आरोपी ती भयमुक्त झाली। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची आरोपीशी ओळख ही इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे झाली होती। आरोपीने अजय मस्के या नावाने बनावट अकाउंट तयार करून आपली ओळख लपवली होती। दोघांमध्ये संवाद वाढत गेल्यानं नातं प्रेम संबंधात बदललं। तरुणीचा दावा आहे की आरोपीने स्वतःला हिंदू असल्याचं सांगून तिला केळवे येथील एका मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केलं। जवळपास 5 महिन्यानंतर आरोपी आणि त्याची पहिली पत्नी यांनी पीडितेकडे लाखो रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली। या दरम्यान आरोपीने यापूर्वीही तिच्याकडून मोठी रक्कम घेतली होती। या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला। पीडितेचा आरोप आहे की याच काळात तिला समजलं की आरोपी मुस्लिम समाजाचा असून तो आधीच विवाहित होता आणि त्याने आपली ओळख लपवून तिची फसवणूक केली होती। पालघर मधला एक विषय असा आहे की एक मुलगी आहे, त्या मुलीला इंस्टाग्रामवर तिची मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर त्यांनी नाव बदलून फर्जरी करून, म्हणजे त्यांनी आपलं नाव अजय मस्के असं करून आणि त्यांनी ती मैत्री केली। मैत्री केल्यानंतर 5 महिनेपर्यंत तिच्याबरोबर त्यांचं सगळं लग्नाचं आमिष दाखवणे किंवा त्यांचे लिव्ह इन रिलेशन चालू होते। परंतु 5 महिन्यानंतर त्या बाईला असं कळलं की हा मुलगा मुस्लिम समाजाचा आहे आणि त्याच्यानंतर त्याने 2.5 लाख रुपयेपर्यंत त्यांनी त्याच्याकडून खेचण्याचा प्रयत्न पण केला आणि दिलेही त्यांनी। त्यानंतर तिची बायको, आरोपीची बायको जी आहे ती फोन करून सांगते की तू आम्हाला 2 लाख रुपये आणखीन दे, नाही तर मी तुमच्यावर तुझे जे व्हिडिओ आहेत आणि फोटो आहेत ते मी व्हायरल करणार। तर असं करून ती पण एक 2 लाखाचा खंडणीचा प्रकार त्याच्या मागे ती ठेवत गेली। परंतु अशी ती पीडामध्ये जी बाई होती ती येऊन आम्हाला संपर्क केला तिने, आणि बजरंग दलवाले आहेत म्हणून त्यांना असं की भाई आम्हाला मदत मिळेल आणि तिचं जे भय आहे तिला भयमुक्त केलं। त्यानंतर ते केळवा पोलीस स्टेशनला आपल्याला त्यांची FIR त्यांची दाखल झाली आहे। FIR झाल्यानंतर आता तो आरोपी ती भयमुक्त झाली आणि त्या सापळ्यामध्ये तो आरोपी काल पुण्यामध्ये त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्या आरोपीला आता तो गजाआड आहे। तर मी तुमच्या पत्रकार माध्यमातून आणि मी पोलीस प्रशासनालाही विनंती करतो, कारण की SP सरांचं जे नेतृत्व आहे, देशमुखजीचं नेतृत्व व DYSP आपले विकास नाईकजीचं मार्गदर्शन व PI ह्या तिघांच्या हे जे सापळा रचला त्यांच्यामुळे ही जी शक्यता होती ती त्वरित त्यांनी 3 दिवसात पार पाडली, म्हणून त्यांचाही धन्यवाद। परंतु
मी जे इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया आहे ह्या सर्व तरुणांना आणि तरुणींना मी आवाहन करतो की असं लोक नावं बदली करून किंवा त्यांचा उद्देश काही वेगळा असतो, म्हणून सर्वांच्या जे माता पिता आहेत त्यांनीही यावर लक्ष केंद्रित करून आणि आपल्या मुलांना किंवा मुलींना सर्वांना सांगावे की बाबा हे फेसबुक असो, इंस्टाग्राम असो आणि कोणताही तो सोशल मीडियाचा स्टँड असो, त्यावर तुम्ही सावध राहणे गरजेचं आहे. आज बघा त्याचा परिणाम काय झाला. 5 महिन्यामध्ये नाव बदली करून तो शीतला देवी मंदिरमध्ये येतो आणि तिथे येऊन तिच्या मांगमध्ये सेंदूर भरतो व इथे येऊन तिच्या बरोबर त्याला नाव बदली करून त्यांनी पूर्ण 5 महिने त्यांचं जे फिरणं सर्व चालू होतं. तर अशा प्रकारची घटना पुढे न घटायला पाहिजे, म्हणून मी तुम्हा सर्वांनाच विनंती करतो की आपण अशा प्रकारे आपण थोडं सावध राहणं गरजेचं आहे. ह्याकरिता मी आज सर्व पत्रकार बंधूंमार्फत आणि प्रशासनावरही विश्वास ठेवतो आणि कोणीही अगर जर कोणाला अशी भीती असेल, आणखीन कोणी समाजात कोणावर अत्याचार होत असेल किंवा कोणाच्या मनात भय असेल, भीती असेल की बाबा हा प्रकार आम्ही कसं काय करू, कोणी दाबले जातात, तर त्याच्यासाठी आमचं संघटन, आमच्या हेल्पलाईन आम्ही त्याच्यासाठी आहोत की समाजात अशा काही घटना घडतात आणि कोणाला असं काय भय असेल तर त्या कॉलेजची मुलं असो, कोणीही असो, त्यांच्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सुरक्षा आणि सहकार्य करू असा मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांनी सावध राहावे. हाय, मैं मेरी माँ, बहन, दीदी सबको एक चीज़ के लिए आगाह करना चाहती हूँ कि कोई अगर इंस्टाग्राम यूज़ करते हो, जो भी इंस्टाग्राम आप लोग यूज़ करते हो, रील्स वगैरह छोड़ते हो, ठीक है, कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है, तो उस चीज़ से आप लोग बचिए. मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ. मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया. हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा. मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया. करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया. हाँ, बट अगर आप लोगों के साथ ऐसा कुछ भी हुआ तो डरो मत, आगे आओ, बजरंग दल वाले के पास जाओ, पुलिस के पास जाओ, डरो मत. वो इंसान लोग बहुत डराएंगे, बहुत सबसे आपको दूर करवा देंगे, बट आप दूर मत हो. अपने फैमिली को समझाओ, अपने फैमिली के पास जाके सब शेयर करो. मरने का सोचो मत. मैं भी सोची थी मरने का, बट मैं नहीं मर पाई. मुझे तभी याद आया कि जो इंसान ने मुझे धोखा दिया मैं उसको छोड़ क्यों दूँ. मैं मर जाऊँगी तो मेरे माँ बाप का जाएगा, मेरे फैमिली को प्रॉब्लम होगा, उसको कुछ नहीं जाएगा, वो फिर से और किसी को बनाएगा अपना शिकार. तो इसीलिए बहनों, दीदियों, माँ, सबको मैं बोल रहा हूँ कि अगर आप लोगों के साथ भी ऐसा कुछ होता है तो आप लोग आगे आओ, बजरंग दल वाले से हेल्प लो. बजरंग दल वाले ने मुझे बहुत हेल्प किया. बजरंग दल वाले को मैं बहुत अपने दिल से मैं ये करती हूँ कि उन लोगों ने मुझे हेल्प किया. आज उन लोगों के वजह से और पुलिस के हेल्प के वजह से, पुलिस ने भी मुझे बहुत हेल्प किया. पुलिस के वजह से आरोपी पकड़ा गया. आज आरोपी जेल में है, ठीक है. मैं चाहती हूँ उसको और सज़ा मिले और उसका जो भी रैकेट है उसका पर्दाफाश हो. तो इंस्टाग्राम में ऐसा कोई भी फेक अकाउंट या कोई भी फेक नाम से इंसान आपके साथ दोस्ती करे मत करो. अपना प्राइवेट अकाउंट रखो, अपना जो भी रिलेटिव रहेगा उन लोगों से दोस्ती रखो, बट अदर्स कोई अगर आपके साथ दोस्ती करना चाहा तो मत करो, बचो. अगर ऐसा कभी भी हुआ आप लोगों से तो आगे आओ, पीछे मत हटो, चुपचाप मत रहो, आवाज़ उठाओ, ठीक है. नमस्ते मेरी तरफ से सबको. बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार आरोपीने अशाच प्रकारे इतर मुलींनाही फसवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं असून अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित तरुणी आधीच विवाहित असून ती एका मुलाची आई आहे. या प्रकरणात आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.